नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना बी टेक प्रमाणे बी आर्क बी प्लॅनिंग करायचे आहे आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना बी डिझाईन देखील करायचे आहे, तर आता त्यांना बी डिझाईन करण्यासाठी टाईम टेबल हे आउट झालेले आहे। व्हिडिओला थोडा उशीर होतोय, पण आज 19 तारीख आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की जर आपणास अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये बॅचलर ऑफ डिझाईन डिग्री करायची असेल तर तर त्याच्यासाठी कॅप रजिस्ट्रेशन हे ओपन झालेले आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बी डिझाईन करण्यासाठी जे कॅप शेड्यूल आहे ते काय आहे। तर आपण 2 मिनिटांमध्ये हा व्हिडिओ बघायचा आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। Schedule of activities for admission to first year undergraduate technical courses in Bachelor of Design B Design Admission AY 2026-27। तर जे हे टाइम टेबल आहे ते ओपन झालेले आहे। इथे आपण बघायचं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स बाय कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट। तर बी डिझाईन करण्यासाठी रजिस्ट्रेशन हे 8/7/2026 रोजी सुरू झालेले आहे आणि अर्ज भरण्याची आणि डॉक्युमेंट अपलोड करण्याची शेवटची तारीख ही 20/7/2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे। विद्यार्थ्यांनो, इथे स्टार असल्यामुळे मुदतवाढ ही 100% होणार आहे। आज आणि उद्या आपल्याकडे 2 दिवस आहेत। या 2 दिवसामध्ये आपण बी डिझाईनसाठी रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे। इथे आपण पुढे बघायचं आहे प्रोसेस फॉर ई स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट्स, प्रोसेस फॉर फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट्स। तर जे विद्यार्थी बी प्लॅनिंगसाठी रजिस्ट्रेशन करतील त्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट हे व्हेरिफिकेशन होणे गरजेचे आहे। त्याच्यासाठी फिजिकल असू दे किंवा ई स्क्रुटिनी असू दे किंवा ऑनलाईन स्क्रुटिनी असू दे, आपणास 9/7/2026 ते 21/7/2026 पर्यंत आपणास या गोष्टी करता येणार आहेत। 21/7/2026 पर्यंत आपण आपली स्क्रुटिनी पूर्ण करून घ्यायची आहे। इथे आपण विद्यार्थ्यांना पुढे बघायचं आहे डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कॅन्डिडेट। तर जे काय आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती 23/7/2026 रोजी लागणार आहे आणि सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेस इफ एनी फॉर ऑल टाइप्स ऑफ कॅन्डिडेट। आपण भरलेल्या अर्जामध्ये जेव्हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर होते तेव्हा आपण भरलेल्या अर्जामध्ये जर काय आपली एखादी चूक झाली असेल तर ती आपणास चूक सुधारण्याची वेळ ही 24/7/26 ते 26/7/26 म्हणजे 3 दिवस आहेत। 26/7/26 पर्यंत आपणास ही चूक सुधारण्यात येणार आहे। डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कॅन्डिडेट। तर जी काही आपली फायनल मेरिट लिस्ट आहे ती 28/7/2026 रोजी जाहीर होणार आहे आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो आपले कॅप राऊंडचे वेळापत्रक हे जाहीर होईल। तर ज्या विद्यार्थ्यांना बी डिझाईन करायचं आहे, बॅचलर ऑफ डिझाईन, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण आहे। त्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे, कारण असे अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी दररोज टाकत असतो। तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू। जय हिंद, वंदे मातरम।